श्री स्वामी समर्थ. मीन राशीच्या स्वामी भक्तांनो, आज 23 ऑगस्टचा दिवस तुमच्यासाठी साधा वाटला तरी मनात काहीतरी वेगळं चालू असल्यासारखं वाटू शकतं. आज सकाळी उठल्यापासून एखादी गोष्ट मनात सतत फिरत राहू शकते. काही जणांना एखाद्या व्यक्तीची चिंता असेल, काही जणांना पैशाचा विचार सतावत असेल, काही जणांना पुढे काय करायचं हेच समजत नसेल आणि काही मीन राशीच्या लोकांना आज एक विचित्र गोष्ट जाणवू शकते. सगळं ठीक असूनही मन पूर्णपणे शांत का नाही, याच प्रश्नापासून आजच्या दिवसाची सुरुवात होते. कारण काही वेळा मन विनाकारण घाबरतं, पण काही वेळा आपण एखादी गोष्ट खूप दिवस दुर्लक्ष करत असतो आणि तीच गोष्ट मनाला सतत टोचत राहते. आजचा दिवस तुम्हाला घाबरवण्यासाठी नाही, फक्त एक गोष्ट नक्की सांगतो. 23 ऑगस्टला ज्या गोष्टीकडे तुम्ही सहज दुर्लक्ष कराल, त्याच गोष्टीकडे पुन्हा पुन्हा लक्ष जाऊ शकतं. आज कोणत्याही अफवेवर लगेच विश्वास ठेवू नका. कोणी काही सांगितलं म्हणून ते अंतिम सत्य मानू नका. पण महत्त्वाची गोष्ट तपासल्याशिवाय पुढेही जाऊ नका. मीन राशीचे लोक मनाने खूप चांगले असतात. दुसऱ्यांच्या मनात काय चाललंय, दुसऱ्यांना काय वाटेल, कोण दुखावेल याचा विचार ते खूप करतात. पण आज तुम्हाला एक प्रश्न स्वतःला विचारायचा आहे. मी सगळ्यांची काळजी घेताना स्वतःकडे लक्ष देते का? कारण आजची सर्वात मोठी गोष्ट बाहेरच्या कोणत्याही व्यक्तीबद्दल नाही, ते तुमच्या मनात त्या निर्णयाबद्दल आहे जो तुम्ही सतत पुढे ढकलत आहात. तुम्ही म्हणताय थोड्या दिवसांनी बघू, आता वेळ नाही, नंतर विचार करीन. पण आज तोच विषय तुमच्यासमोर पुन्हा पुन्हा येऊ शकतो आणि त्या क्षणी तुम्हाला जाणवेल, कदाचित आता ही गोष्ट टाळून चालणार नाही. आजचा पहिला संकेत एखादी मोठी गोष्ट मनात संशय निर्माण करू शकते. मीन राशींच्या व्यक्तींनो, आज तुमच्यासमोर अशी एखादी छोटी घटना घडू शकते जी तुम्हाला वाटेल हे नेमकं काय झालं. कुणाला बदललेला स्वभाव, अचानक कमी झालेला संवाद, कुणीतरी दिलेलं वेगळं उत्तर किंवा एखादी गोष्ट जी तुम्हाला अपेक्षित नव्हती आणि इथूनच तुमच्या मनात विचार सुरू होतील. पण इथे एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमच्या मनात असलेला प्रत्येक संशय खरा असतोच असं नाही. मीन राशीचं मन कधीकधी एका छोट्याशा घटनेमागे मोठी गोष्ट शोधायला लागतं. उदाहरण द्यायचं झालं तर समोरच्या व्यक्तीने उशिरा उत्तर दिलं तर तुमच्या मनात येईल की ती व्यक्ती मुद्दाम दुर्लक्ष करत आहे, पण कदाचित ती खरंच कामात असेल. म्हणून आज पहिल्याच क्षणी निष्कर्ष काढू नका. पण एक गोष्ट जर वारंवार घडत असेल तर तिच्याकडे डोळे बंद करूनही पाहू नका. आज तुमच्यासाठी हा फरक ओळखणं खूप महत्त्वाचं आहे. एक घटना म्हणजे योगायोग असू शकतो, पण सतत घडणारी गोष्ट लक्ष देण्यासारखी असू शकते. आज शांतपणे पहा, लोक काय बोलतात यापेक्षा ते काय करतात ते बघा. दुसरा संकेत आहे, घरातील एक छोट्या विषयावरून वातावरण बदलू शकतं. आज घरात एखादी साधी चर्चा अचानक गंभीर होऊ शकते. कदाचित तुमच्या अपेक्षेपेक्षा जास्त कोणाच्या बोलण्याचा राग येईल. तुम्हाला वाटेल की तुमचं कोणी ऐकत नाही किंवा तुमच्याबद्दल गैरसमज केला जातोय. आणि मीन राशींच्या लोकांनी एक सवय असते, ते लगेच सगळं बोलत नाहीत. पहिल्यांदा मनात साठवतात, मग अजून काही घडतं, पुन्हा मनात साठवतात आणि एक दिवस अचानक म्हणतात, बस आता माझ्याकडून नाही होणार. पण आज तसं होऊ देऊ नका. तुम्हाला जे वाटतं ते शांतपणे सांगा. कारण समोरच्या व्यक्तीला तुमच्या मनात काय चाललंय हे नेहमी कळेलच असं नाही. आजच्या दिवशी आवाज मोठा करण्यापेक्षा मुद्दा स्पष्ट करणं जास्त महत्त्वाचं आहे. आणि हो, जर समोरची व्यक्ती रागात असेल तर लगेच त्या रागाला रागाने उत्तर देऊ नका. काही वेळ थांबा, पाणी प्या, थोडं शांत व्हा आणि मग बोला. कारण आजचा एक शब्द नंतर मनात राहू शकतो. तिसरा संकेत, अचानक येणारी बातमी किंवा फोन मनात प्रश्न निर्माण करू शकतो. आज काही मीन राशींच्या व्यक्तींना अचानक एखादा फोन किंवा संदेश येऊ शकतो. एखाद्या जुन्या व्यक्तीकडून, कामासंबंधी, कुटुंबासंबंधी किंवा तुम्ही विसरून गेलेल्या एखाद्या विषयाबद्दल. सुरुवातीला तुम्हाला धक्का बसल्यासारखे वाटेल, आता अचानक हा विषय कुठून आला. पण लगेच घाबरू नका. फोन आला म्हणजे वाईट बातमीच असेल असं नाही, संदेश आला म्हणजे संकटच असेल असं नाही. पण तुम्ही काय करायचं, घाईघाईत उत्तर देऊ नका. पूर्ण माहिती समजून घ्या आणि सर्वात महत्त्वाचं, अर्धवट माहिती दुसऱ्यांना सांगून गैरसमज वाढवू नका. आजचा दिवस तुम्हाला संयम आणि माहिती समजून घेण्याचा संदेश देतो. काही वेळा सत्य समोर असतं, पण आपण घाईमुळे त्याचा चुकीचा अर्थ काढतो. चौथा संकेत आहे, कामाच्या ठिकाणी एक गोष्ट दुर्लक्ष करू नका. नोकरी, व्यवसाय, शिक्षण किंवा कोणत्याही कामात आज एखादी छोटी गोष्ट पुन्हा तपासून लागू शकते. एखादी तारीख, एखादा फॉर्म, काही रक्कम, एखादं कागदपत्र, एखादी ऑनलाईन माहिती किंवा एखाद्या व्यक्तीने दिलेली सूचना. आज जर मनात आलं, मला वाटतं हे एकदा पुन्हा बघायला हवं, तर नक्कीच बघा. ही भीती नाही, ही सावधगिरी आहे. कारण काही वेळा 2 मिनिटे तपासून घेतलेली नंतरचा मोठा त्रास वाचवतात. आज तुमच्या कामात एखादी व्यक्ती तुम्हाला घाई करायला सांगेल, पण प्रत्येक काम घाईने न करता
वेळ घेऊन करा, विशेषतः तुमच्या नावावर होणारी महत्त्वाची गोष्ट. मीन राशीच्या लोकांनो, आज कोणाच्याही दबावामुळे तुमच्या मनाला न पटणारी गोष्ट करू नका. समजून घ्या, विचारा आणि मग निर्णय घ्या. इथे एक गोष्ट महत्त्वाची आहे. काही दिवसांपासून तुमच्या आयुष्यात असा एखादा विषय आहे का जो तुम्हाला सतत त्रास देतो? तुम्ही तो विषय बाहेर कोणाशी बोलत नाही, पण रात्री शांत झाल्यावर तोच विचार पुन्हा येतो. कधी कधी आपल्याला उत्तर मिळत नाही म्हणून त्रास होत नाही, तर आपण स्वतःला प्रश्न विचारत नाही म्हणून त्रास होत असतो. म्हणून आज स्वतःला विचारून बघा, मला नेमकं काय हवं आहे, मला कोणत्या गोष्टीची भीती वाटते आणि मी इतके दिवस काय टाळतोय. या 3 प्रश्नांची उत्तरं तुम्हाला लगेच मिळाली नाहीत तरी हरकत नाही, पण स्वतःशी प्रामाणिक राहा. कारण आजचा दिवस तुम्हाला बाहेरच्या जगापेक्षा तुमच्या स्वतःच्या मनाकडे पाहायला लावणारा आहे. 5वा संकेत, पैशांच्या बाबतीत भावनेवर नाही हिशोबावर विश्वास ठेवा. आज पैशांशी संबंधित काहीतरी समोर येऊ शकतं. खर्च, उधार, खरेदी, बचत किंवा एखाद्या व्यक्तीला आर्थिक मदत. मीन राशीचे लोक अनेकदा मनाने निर्णय घेतात. कुणाला गरज आहे असं वाटत की मदत करतात. कोणी भावनिक बोललं की नाही म्हणायला अवघड जातं. पण आज एक गोष्ट लक्षात ठेवा, मदत करणं चांगलं आहे, पण स्वतःला अडचणीत टाकून मदत करणं नेहमीच योग्य असेल असं नाही. कोणाला पैसे द्यायचे असतील तर परिस्थिती स्पष्ट ठेवा. मोठी खरेदी करायची असेल तर घाई करू नका. एखादी ऑफर खूपच आकर्षक वाटत असेल तर तिची अट वाचा. कोणी म्हणाले की आत्ताच निर्णय घ्या तर नंतर संधी मिळणार नाही. लगेच पैसे द्या तर थोडं थांबा. खरी आणि चांगली गोष्ट तपासून पाहण्याची संधी देते. म्हणून आज आर्थिक बाबतीत एकच नियम, भावना ऐका पण हिशोब तपासा. पहिला वेगळा उपाय आहे, मंदिरात तेलाचा दिवा लावा. आज संध्याकाळी शक्य असेल तर जवळच्या मंदिरात जा, देवापुढे किंवा श्री स्वामी समर्थांच्या प्रतिमेसमोर श्रद्धेने नमस्कार करा आणि मंदिरात दिवा लावण्याची परवानगी आणि असेल तर तिथे दिवा लावा. दिवा लावताना मनात एकच प्रार्थना करा, स्वामी माझ्या मनातला गोंधळ कमी करा आणि मला योग्य अयोग्य ओळखण्याची बुद्धी द्या. यानंतर 5 मिनिटं शांत उभे राहून स्वामी समर्थांचे नामस्मरण करा. काही मागण्यापेक्षा मन शांत करा, कारण आज मीन राशीला सर्वात जास्त गरज आहे ते मनात स्पष्टता येण्याची. 6वा संकेत आहे, एखादी जुनी गोष्ट पुन्हा मनात येईल. आज एखादं गाणं ऐकताना, एखादा फोटो पाहताना, कोणाचं नाव ऐकताना किंवा एखाद्या ठिकाणावरून जाताना जुनी आठवण अचानक जागी होऊ शकते आणि काही क्षणासाठी तुम्ही पूर्णपणे मागच्या काळात जाऊ शकता. कदाचित एखादी व्यक्ती आठवेल, कदाचित जुनी चूक आठवेल, कदाचित तुमच्यावर झालेला अन्याय आठवेल आणि मन म्हणेल, हे मी अजून विसरलोच नाही. पण लक्षात ठेवा, आयुष्यात एखादी आठवण परत आली म्हणजे ती गोष्ट परत आयुष्यात येणार आहे असं नाही. काही आठवणी आपल्याला मागे ओढण्यासाठी नाही, तर आपण किती बदललो आहोत हे दाखवण्यासाठी येतात. आज भूतकाळ आठवला तर स्वतःला दोष देऊ नका. फक्त एवढं विचारा, या अनुभवातून मी काय शिकलो. जर उत्तर मिळालं तर ती आठवण पुन्हा तुमच्यावर तितकी सत्ता ठेवणार नाही. 7वा संकेत, एका व्यक्तीचं खरं महत्त्व समजू शकतं. आज तुमच्या आयुष्यातील एखाद्या व्यक्तीबद्दल तुमचा विचार बदलू शकतो. कदाचित तुम्हाला वाटत होतं की ती व्यक्ती तुमच्यासाठी फार महत्त्वाची आहे, पण आज एखाद्या छोट्या प्रसंगात तुम्हाला वेगळं काही जाणवेल किंवा ज्याच्याकडून तुम्ही काही अपेक्षित करत नव्हता ती व्यक्ती तुमच्या कामी येईल. आणि इथे एक गोष्ट लक्षात येईल, आपल्या आयुष्यात कोण आपला आहे हे मोठ्या शब्दांनी नाही तर छोट्या वेळेच्या वागण्यात समजतं. पण लगेच कोणाला देव मानू नका आणि कोणाला पूर्णपणे वाईटही समजू नका. एका दिवसावर कोणाचं पूर्ण व्यक्तिमत्व ठरत नाही, पण आज तुम्हाला लोकांकडे थोड्या वेगळ्या नजरेने पाहावंसं वाटेल. ज्यांच्यावर तुम्ही जास्त अवलंबून आहात तिथे थोडं स्वतःचं बळ वाढवा आणि जे लोक शांतपणे तुमच्या पाठीशी आहेत त्यांचं महत्त्व ओळखा. मीन राशीच्या स्वामी भक्तांनो, जर तुम्हीही आयुष्यात अनेकदा लोकांना समजून घेतलं पण तुम्हाला समजून घेणारा कोणी कमी भेटला तर आज मनातली ती निराशा थोडी बाजूला ठेवा. सगळेच लोक सारखे नसतात, पण स्वतःला पूर्णपणे विसरून दुसऱ्यांसाठी जगणंही योग्य नाही. जर तुमची श्री स्वामी समर्थांवरती श्रद्धा असेल तर कमेंटमध्ये 3 वेळा श्री स्वामी समर्थ नक्की लिहा आणि मनात म्हणा, स्वामी माझ्या आयुष्यात योग्य लोकांची ओळख करून द्या आणि चुकीच्या गोष्टीपासून मला योग्य अंतर ठेवण्याची बुद्धी द्या. 8वा संकेत आहे, संध्याकाळच्या वेळी मन अचानक अस्वस्थ होऊ शकतं. दिवसभर तुम्ही कामात व्यस्त असाल, पण संध्याकाळी शांत झाल्यावर मनात विचारांची गर्दी सुरू होऊ शकते. काय होईल पुढे, काय करायचं, मी योग्य निर्णय घेतला का, ती व्यक्ती खरंच माझी आहे का, पैशांचं काय होईल, काम अपूर्ण होईल का, असे अनेक विचार एकाच वेळी सुरू होऊ शकतात आणि तुम्हाला वाटेल, मनाला इतकी भीती का वाटते. पण मीन राशींच्या लोकांनो, प्रत्येक विचाराला उत्तर देण्याची गरज नाही. काही विचार येतात आणि काही वेळाने निघूनही जातात. आज रात्री मनात खूप विचार आले तर प्रत्येक विचाराला सत्य समजू नका. श्वासांवर लक्ष द्या, थोडा वेळ मोबाईल बाजूला ठेवा
विश्वासू व्यक्तीशी साधं बोला. मनात एखादी चिंता खूप दिवस टिकून राहत असेल तर योग्य प्रौढ व्यक्ती किंवा तज्ज्ञांशी बोलणंही उपयोगी ठरू शकतं. मनाला एकटं सोडून देऊ नका. 9वा संकेत आहे, तुम्ही ज्या गोष्टीची वाट पाहताय तिथे विलंब होऊ शकतो. आज एखाद्या कामात उशीर होऊ शकतो. तुम्ही वाट पाहत असलेले उत्तर उशिरा मिळेल. एखादी व्यक्ती वेळेवर येणार नाही, काम अपेक्षेप्रमाणे पूर्ण होणार नाही आणि तुम्ही मनात म्हणाल, आजच असं का झालं? पण हा विलंब तुमचं नुकसान करेलच असं नाही. काही वेळा उशिरामुळे आपल्याला अजून माहिती मिळते. काही वेळा थांबल्यामुळे आपण चुकीचा निर्णय टाळतो. म्हणून आज उशीर झाला म्हणून घाबरू नका. पण उशीर होत असताना वेळ वायाही घालवू नका. तुमच्या हातात असलेलं दुसरं काम करा, तयारी करा आणि योग्य माहिती मिळाल्यावरती पुढे जा. आजचा धडा सगळं आपल्या वेळेनुसार घडत नाही, पण आपली तयारी मात्र आपल्या हातात असते. 10वा संकेत आहे, आज रात्री एक कठीण सत्य स्वीकारावं लागू शकतं. हा आजच्या दिवसातील सर्वात महत्त्वाचा संदेश आहे. रात्री शांत झाल्यावर तुम्हाला एखाद्या गोष्टीबद्दल स्वतःशी प्रामाणिक व्हावं लागू शकतं. कदाचित तुम्ही खूप दिवस एखाद्या व्यक्तीकडून बदलाची अपेक्षा करत आहात. कदाचित तुम्ही अशा ठिकाणी प्रयत्न करताय जिथे समोरून प्रतिसादच मिळत नाही. कदाचित तुम्हाला माहीत आहे की तुम्हाला काय करायचं आहे, पण सुरुवात करण्याची भीती वाटते. आणि मनातला सर्वात मोठा प्रश्न आहे, जर मी बदललो तर पुढे काय होईल? मीन राशींच्या व्यक्तींनो, बदलाची भीती सर्वांनाच वाटते, पण सतत त्याच जागेवर राहूनही आपण आनंदी राहू शकत नसतो. म्हणून आज स्वतःला विचारा, मी नेमकं काय धरून बसलो? एखादं नातं, एखादी सवय, एखादी भीती की एखादं स्वप्न? आज सगळं बदलायचं नाही, पण स्वतःशी खोटं बोलणं थांबवायचं आहे. मीन राशीसाठी दुसरा उपाय, 23 ऑगस्टला सकाळी किंवा संध्याकाळी शक्य असल्यास पक्ष्यांसाठी स्वच्छ पाण्याचं भांडं ठेवा. शक्य असल्यास थोडंसं योग्य धान्यही ठेवा. हे कुठल्याही चमत्काराच्या भीतीने करू नका. निसर्गातील जीवांची काळजी घेण्याची भावना म्हणून करा. पाणी ठेवताना मनात म्हणा, माझ्या आयुष्यातील अनावश्यक घाई आणि गोंधळ शांत होऊ दे. मीन राशीच्या लोकांसाठी हा उपाय खास आहे, कारण तुमच्या मनात करुणा आहे. पण लक्षात ठेवा, दुसऱ्यांची काळजी घेताना स्वतःची काळजीही घ्या. 23 ऑगस्टची विशेष सावधगिरी. मीन राशींच्या व्यक्तींनो, आज 5 गोष्टी विशेष लक्षात ठेवा. पहिली गोष्ट, कुणाचं वागणं बदललं म्हणून लगेच मनात कथा तयार करू नका. दुसरी गोष्ट, महत्त्वाच्या व्यवहारात तोंडी बोलण्यावर पूर्ण अवलंबून राहू नका. माहिती तपासा. तिसरी गोष्ट, रागात किंवा दुःखात छोटा निर्णय घेऊ नका. चौथी गोष्ट, तुमची क्षमता नसताना प्रत्येक जबाबदारी स्वतःवर घेऊ नका. पाचवी आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, तुम्हाला एखादी गोष्ट मनापासून चुकीची वाटत असेल तर तिच्याकडे दुर्लक्ष करून सतत स्वतःला समजावू नका. तथ्य तपासा आणि गरज पडल्यास विश्वासू व्यक्तीचा सल्ला घ्या. एक खास संदेश, तुम्ही कोणावर विश्वास ठेवता? जो गोड बोलतो त्याच्यावर, की जो गरजेच्या वेळी सोबत राहतो त्याच्यावर? जो रोज तुमच्याशी बोलतो त्याच्यावर, की जो कमी बोलूनही तुमचं म्हणणं समजून घेतो त्याच्यावर? आज एक गोष्ट लक्षात ठेवा, विश्वास शब्दांवर नाही तर वेळेनुसार दिसणाऱ्या कृतीवर तयार होतो. म्हणून एखादी व्यक्ती पहिल्याच दिवशी चांगली किंवा वाईट ठरवू नका. लोकांना ओळखण्यासाठी वेळ द्या आणि स्वतःला कोणासाठीही पूर्णपणे बदलण्याची घाई करू नका. आजच्या दिवसात एक गोष्ट अचानक लक्षात येऊ शकते. तुम्ही अनेकदा म्हणता, माझं नशीबच असं आहे, पण खरंच सगळं नशिबामुळे घडतं का? की काही वेळा आपण चुकीच्या गोष्टींना होकार देतो, काही वेळा आवश्यक गोष्ट पुढे ढकलतो, काही वेळा दुसऱ्याला दुखावू नये म्हणून स्वतःला त्रास करून घेतो. आजचा दिवस तुम्हाला तुमच्या छोट्या निर्णयांची ताकद दाखवू शकतो. मोठा बदल नेहमी मोठ्या निर्णयाने होत नाही. काही वेळा तो एका नाहीनेही होतो, काही वेळा एका फोनने होतो किंवा काही वेळा एखादी चुकीची सवय थांबवून होतो. आज प्रेम आणि नात्यांमध्ये काय लक्षात ठेवायचं? मीन राशींच्या लोकांसाठी नातं ही एक फक्त गोष्ट नसते, ते त्यात मनापासून गुंततात. पण आज तुम्हाला एक प्रश्न पडू शकतो, मी या नात्यात माझं खरं मत सांगू शकतो का? जर उत्तर हो असेल तर हे नातं चांगल्या दिशेने चालू आहे. पण जर तुम्हाला सतत स्वतःबद्दल बदलावं लागत असेल, तुमची भावना बोलताना भीती वाटत असेल, प्रत्येक वेळेस तुम्हाला माफी मागावी लागत असेल, तर शांतपणे त्या परिस्थितीकडे पुन्हा बघा. याचा अर्थ लगेच नातं तोडा असा नाही, पण स्वतःला पूर्णपणे हरवू नका. प्रेमात आपली ओळख मिटवायची नसते, संबंधात समजूतदारपणा हवा असतो. आजचा सर्वात मोठा धडा, आजचा दिवस तुम्हाला भीती दाखवून कमकुवत करण्याचा नाही. आजचा दिवस तुम्हाला सावधगिरी आणि भीती यातला फरक शिकवणारा आहे. भीती म्हणजे काहीतरी वाईट होणार आणि सावधगिरी म्हणजे मी घाबरणार नाही, पण माहिती तपासेन. भीती म्हणजे सगळे माझ्या विरोधात आहेत आणि सावधगिरी म्हणजे मी तथ्य पाहून योग्य लोकांवर विश्वास ठेवेन. भीती म्हणजे मी काहीच करू शकत नाही आणि सावधगिरी म्हणते, सगळं माझ्या हातात नसलं तरी माझं पुढचं पाऊल माझ्याच हातात आहे. 23 ऑगस्टचा अंतिम संदेश. मीन राशींच्या स्वामी भक्तांनो, आज एखादी छोटी गोष्ट तुम्हाला
विचारात पाडू शकते. एखादा संदेश, एखादं बोललेलं वागणं, एखादा प्रलंबित विषय किंवा तुमच्या स्वतःच्या मनातला प्रश्न. पण घाबरून जाऊ नका. आजचा दिवस तुम्हाला एक गोष्ट सांगतो. जिथे गोंधळ आहे तिथे आधी सत्य शोधा. जिथे भीती आहे तिथे आधी स्वतःला शांत करा. सगळं लगेच सोडवायची गरज नाही, पण आवश्यक गोष्ट सतत पुढे ढकलू नका. प्रत्येकावर संशय घेण्याचीही गरज नाही, पण कोणावरही डोळे बंद करून विश्वास ठेवण्याचीही गरज नाही. आज तुमच्यासाठी सर्वात महत्त्वाचा संदेश: मी घाबरून निर्णय घेणार नाही आणि निष्काळजीपणानेही पुढे जाणार नाही. तर स्वामी भक्तांनो, जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.